दॅट इज बायोग्राफी ऑफ द युनिवर्स. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सूर्यमालेबद्दल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मुक्ती करायसाठी नेऊ पहिल्या मजल्यावरती, जिथे आता आपल्यासाठी आकाशगृह किंवा स्काय थिएटरला सफाई चालू आहे. आता काही सूचना आहेत. या हॉलमध्ये आल्यानंतर किंवा वरती कारगृहामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणून खाणं यावर बंदी आहे. आपण या इथे फोटोग्राफी करू शकता. आपण पहिल्या मजल्यावरती पण गेल्यानंतर फोटोग्राफी करू शकता. मात्र आकाशगृहामध्ये बसल्यानंतर जेव्हा फिल्म चालू होईल त्यावेळेला फोटोग्राफी करू नका. याचे एक मुख्य कारण म्हणजे तिथे आपल्या मोबाईलने अंधार पाहिला की लगेच फ्लॅश चालू करतो आणि त्या फ्लॅशमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होईल आणि तिथे तारे पण दिसणं बंद होणार आहे. आणि आपण सुरुवात करूया सूर्यापासून. तर सूर्य काय आहे? व्हॉट इज सन? तारा. बरोबर म्हटलं तारा. तर एवढं पण लक्षात घ्या की जर सूर्य एक तारा आहे तर रात्री दिसणारे सगळे तारे सूर्य आहेत. सन इज अ स्टार, ऑल स्टार्स आर सन्स. आणि आपल्या माहितीसाठी आपल्या आकाशगंगा दीर्घिकेमध्ये किंवा मिल्की वे गॅलेक्सीमध्ये 400 अब्ज तारे आहेत. 400 बिलियन स्टार्स. त्यामधून आपला जो तारा आहे सूर्य तो मध्यम पेक्षाही छोटा तारा आहे आणि त्याच्या पृष्ठभागावरती तापमान आहे सुमारे 5,500 डिग्री सेंटीग्रेड. तर त्याचं केंद्राचं तापमान आहे सुमारे 1.5 कोटी डिग्री सेंटीग्रेड. जिथे हायड्रोजन नावाचा वायू हिलियम मध्ये परिवर्तित होतोय आणि त्यानंतरच तो आपली ऊर्जा निर्माण करतो. आता आपण ग्रहांकडे बोलूया. सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कुठला? मर्क्युरी, ज्याला आपण मराठीत म्हणतो बुध. बुध. आता मर्क्युरी किंवा बुध ग्रहाला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीचे 2 महिने लागतात आणि सूर्याची एक फेरी तो पृथ्वीचे सुमारे 3 महिन्यात पूर्ण करतो. पण या ग्रहावरती एक गंमत आहे. समजा आपण तिथे जाऊन राहिलो तर त्या तिथून पाहताना तसं कधीच घडत नाही. कारण मर्क्युरीवरून पाहताना आपल्याला दिसेल की तिकडचा सूर्योदय, ते सूर्योदय हा जो काळ आहे किंवा ही जी वेळ आहे ती आहे पृथ्वीचे 6 महिने एवढी मोठी. म्हणजेच बुध ग्रहाचा स्वतःचा एक दिवस त्याच्या वर्षापेक्षाही मोठा असतो. रिमेंबर, डे ऑन मर्क्युरी इज longer than its year. त्याला चंद्र किती आहेत? How many moons does it have? 0, 0. त्यानंतरचा ग्रह कुठला? व्हीनस किंवा शुक्र. शुक्र. आता शुक्र ग्रहाला स्वतःभोवती फिरायला पृथ्वीचे 8 महिने लागतात. तर सूर्याची एक फेरी तो पृथ्वीचे 7.5 महिन्यात पूर्ण करतो. याला पण एक पण चंद्र किंवा उपग्रह नाही. त्यानंतरचा ग्रह कुठला? पृथ्वी. आपल्या सूर्यमालेतला एकमेव ग्रह जिथे जीवसृष्टी आहे आणि तिच्यावरती बरेच काही प्रदूषण आहेत, ज्यामधून ध्वनी प्रदूषणचं आपण इथे ज्वलंत उदाहरण पाहतोय. आता पृथ्वी एकमेव असा ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे आणि याचं कारण आहे की पृथ्वीवरती द्रव्य स्वरूपात पाणी आहे, लिक्विड वॉटर. पण तुम्हाला माहिती आहे पृथ्वीवरती पाणी कुठून आलं आहे? तर मुलांनो लक्षात ठेवा, पृथ्वीवरती पाणी आलं आहे आईस्क्रीम मुळे. हा, पण त्या खगोलीय आईस्क्रीम होत्या, कॉस्मिक आईस्क्रीम, ज्यामध्ये क्रीम नव्हतं, फक्त होता आईस. या आईसच्या गोळ्यांना आपण म्हणतो धूमकेतू किंवा कॉमेट्स. तर जेव्हा सूर्यमालेची निर्मिती होत होती सुमारे 3 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी बरेचसे असे धूमकेतू सगळ्याच ग्रहांवरती पडलेले. पण त्यापैकी पृथ्वीचं अंतर सूर्यापासून बरोबर असल्यामुळे जो बर्फ इथे पडला तो आज पण पाण्याच्या स्वरूपात राहू शकलाय, टिकू शकलाय. आता आपल्या पृथ्वीला एक नैसर्गिक उपग्रह आहे ज्याला आपण म्हणतो चंद्र. आणि आजपर्यंत 12 माणसं चंद्रावरती उतरली आहेत. मला माहिती आहे अजून कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना चंद्रावरती कोणी गेलंय ते मान्यच नाही, पण त्यांना आपण सोडून देऊया. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण सोडून दिलंय सपाट पृथ्वीवाल्यांना, त्यांची पण एक कम्युनिटी आजही आहे. आश्चर्य. पण भारताने 3 यान पाठवली आहेत आणि 3रं यान सगळ्यांना माहिती आहे
पण पहिली जी दोन यानं होती त्यांच्याबद्दल सहसा कोणी काही सांगत नाही, पण मी इथे सांगू इच्छितो कारण ती तेवढीच महत्वाची होती. ओके. चंद्रयान 1 त्याची अवधी होती 2 वर्ष. त्यांनी 9 महिने काम केलं, पण हे अख्ख्या जगातलं एकमात्र असं सॅटेलाइट होतं ज्याने त्याच्या अर्ध्या आयुष्यात आपल्याला 95 किंवा 95% डेटा परत आणून दिलाय. तर चंद्रयान 1 ही एक यशस्वी मोहीम होती. इट वॉज अ हायली सक्सेसफुल मिशन. ओके. चंद्रयान 2च्या फक्त आणि फक्त जे यान खाली उतरणार होतं त्यामध्ये बिघाड आलेला. जे यान त्याची परिक्रमा करतंय ते आजही करतंय अँड द मिशन इज स्टील ऍक्टिव्ह. आणि आपल्या माहितीसाठी त्यांनी जगातला पहिला असा चंद्रावरचा सोडियम मॅप बनवलाय. मला सांगायचं एवढं आहे की ते कधीच 100% निष्फळ झालं नव्हतं, ज्याप्रमाणे काही मीडियाने दर्शवलं. लक्षात ठेवा, आपल्या सॅटेलाइटची माहिती हवी असेल तर इस्रोच्या वेबसाईटवरती जा, ना की कुठल्या तरी दुसऱ्या सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनच्या हायली अनरिलायबल. ओके. आणि चंद्रयान 3 बद्दल मला सांगायची गरज नाही आहे. आता पृथ्वीनंतर कुठला ग्रह आहे? मार्स. त्याला आपण मराठीत आणि संस्कृतमध्ये म्हणतो मंगळ. पण दुर्दैव आहे की याच देशाच्या काही लोकांनी त्याला अमंगळ ठरवलंय. मी व्हॉट्सअपवरती एक जोक वाचला ज्यामध्ये लिहिलंय की या ग्रहाचं एकच कार्य आहे, भारतात लग्न मोडायची. पण या बिचाऱ्याला माहित नाही की त्याच्या नावाने त्याची दुकानं जातात. तर लक्षात ठेवा, कुठलाच ग्रह कोणालाही आडवा येत नाही. आपण इथे पाहतोय माणसंच माणसांना आडवी येतात. आता याचा दिवस आहे पृथ्वी एवढाच मोठा 24 तासांचा. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 2 वर्ष एवढं मोठं आहे. आणि त्याला किती चंद्र आहेत? हाऊ मेनी मून्स डज मार्स हॅव? 2. आता यानंतर आहे एक लघुग्रहांचा पट्टा म्हणजे बेल्ट ऑफ ऍस्टेरॉइड्स. पण हे जेवढे मोठे करून दाखवलेत तेवढे मोठे नाही आहेत आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये एवढी गर्दी पण नाही आहे. समजा तुम्ही रॉकेट घेऊन कुठल्या तरी एका लघुग्रहावर उतरलात तर दुसरा आकाशात कधीच दिसणार नाही. नेव्हर एव्हर. कारण ते स्वतः छोटे आहेत आणि एकमेकांपासून फार दूर आहेत. तर हा जो पट्टा इथे दाखवलाय याच्या विपरीत ऑपोजिट व्हॉट इज शोन इथे काहीही दिसत नाही. इट इज ऑलमोस्ट इनव्हिजिबल. आता या पट्ट्यानंतर येतो सर्वात मोठा आणि सर्वात जड ग्रह. कुठला? ज्युपिटर किंवा गुरु ग्रह. ओके. गुरु ज्युपिटर. आता याचा दिवस आहे पृथ्वीची फक्त 10 तास. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 12 वर्ष एवढं मोठं आहे. आणि आज त्याला कमीत कमी 90 उपग्रह आहेत. 90+ मून्स. 90. ओके. त्यानंतर कुठला ग्रह आहे? सॅटर्न किंवा शनी ग्रह. आपल्या नुसत्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात शेवटचा ग्रह. आता शनी ग्रहाचा स्वतःचा 1 दिवस आहे पृथ्वीचे 11 तास. तर त्याचं 1 वर्ष म्हणजे पृथ्वीची 30 वर्ष एवढं मोठा आहे. आणि आज त्याला कमीत कमी 140 उपग्रह आहेत. 140 मून्स. सूर्यमालेत सर्वात जास्त. पण त्या पलीकडे जे काही ग्रह आहेत त्यांना बघण्यासाठी दुर्बीण लागते. त्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर माहिती मी इथे सूर्यमालेची संपवतो. आता 2 सूचना आहेत. पहिली सूचना आहे, परत एकदा सांगतो, शोला 15 मिनिटं बाकी आहेत. कोणी धावत असेल त्यांच्या मागे धावत सुटू नका. ओके. इफ दे आर नॉट इंटरेस्टेड लेट देम बी दॅट वे, बट ॲटलिस्ट यू हॅव अ लुक ॲट दी एक्झिबिट्स. तुम्ही तरी बघून जा. दुसरी एक सूचना आहे, जर ढगाळलं नसेल, जर आकाश निरभ्र असेल तर दर रविवारी आणि